तिसरा चेंडू अमय यांचा रमेशच्या दिशेने आणि सूर्य कसा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार मिड विकेटच्या दिशेला 6 धावन करता पहिला षटकार पाहायला मिळतोय तर रमेश यांच्या फळीतून षटकाराची सुरुवात पाहायला मिळते ती रमेश यांच्याकडनं. पाहूया कंटिन्युअसली ते फटके मारतायत का. धावसंख्या झाली ती आणि 26 चेंडू मागे 60 धावांची गरज असणार आहे. त्या दरम्यान 5वा चेंडू सर्रे कसा फटका निश्चितच हा चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार पाहायला मिळतोय दुसरा षटकार क्रमांक. धावसंख्येत 6 धावसंख्या होते ती 14 धावा. अप्रतिम असा फटका आपण जर पाहिलं तर रिप्ले पुन्हा एकदा रमेशच्या दिशेने. आता मात्र उंच गेलेला हा चेंडू पाहूया उंची तर मिळालेली आहे लांबी मिळते का या चेंडू मागे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. एक बिग बिग असा षटकार. उंची पण मिळाली आणि लांबी पण मिळाली आणि 6 धावा मिळाल्या आहेत ते रमेश यांना. धावसंख्येत 6 भर होत आहे. धावसंख्या होते ती 54 धावा. हा टिंडल बॅट्समन रमेश. आता मात्र रेंज मध्ये मिळाला हा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार तिकडे एक क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्या चुकीला माफी नाही. 6 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्येत 6 भर. आता मात्र 2 चेंडू मागे 3 धावांची गरज. झेल घेण्याची संधी होती परंतु संधी हुकली. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन मॅचेस. ज्याचं क्षेत्ररक्षण बळकट त्याचा संघ बळकट.